तर एनारोबिक रेस्पिरेशन काय आहे? एरोबिक आणि एनारोबिक. एनारोबिक रिस्पिरेशन मधले मॅम पाण्याचा वापर होतो आणि ग्लुकोज पूर्ण ऑक्सिजन होतो. मॅम ग्लुकोजचा आणि ऑक्सिजनचा संबंध राहतो एरोबिक मध्ये आणि अनएरोबिक मध्ये ऑक्सिजनचा संबंध येत नाही. ओके, करेक्ट. आणि एरोबिक मध्ये किती स्टेप्स असतात? काय मॅम? 3 स्टेप्स असतात. एरोबिक म्हणजे एरोबिक मध्ये किती स्टेप्स प्रोसेस असतो एरोबिक रेस्पिरेशन मध्ये? एरोबिक रेस्पिरेशन मध्ये किती स्टेप्सचा प्रोसेस असतो? किती प्रोसेस असतात? 3 आपण वाचले आहे ना, 3 प्रोसेसेस असतात. कुठले असतात 3 प्रोसेस? काही आठवण येते तुम्हाला? ग्लायकोलायसिस, क्रेब्स सायकल, इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन. येते का काय आठवण? मॅम आवाज नाही येते. बघा माझ्या इकडे इंटरनेट फुल आहे, पण तुम्हाला आवाज नाही येत. तुमचे नेटवर्क चेक करा तुम्ही. ग्लायकोलायसिस, क्रेब्स सायकल, इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन. आठवण येते का काही? एरोबिक बघितलं होतं आपण, एरोबिक बघितलं होतं. करेक्ट दर्शना, फर्स्ट ग्लायकोलायसिस आहे. मग मॅम 2 मिनिटं मी टाईप करते. तू माइक ऑन करून पण सांगू शकते दर्शना. तू माइक ऑन करून सुद्धा सांगू शकते, टाईप करण्याची गरज नाही. तर आपला नेक्स्ट टॉपिक आहे एनर्जी फ्रॉम कार्बोहायड्रेट्स अँड प्रोटीन. तर जे कार्बोहायड्रेट्स आणि प्रोटीन आहे जे आपण खातो, म्हणजे दाल असते ते प्रोटीन रिच असते, राईस असतात त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स असतात, बटाटे असतात त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट जास्त असतात. तर याच्यामध्ये एनर्जी कसं निघतो आपल्याला ते आपण मतलब किती एनर्जी निघतो याचे पदार्थ खाताना. तर कार्बोहायड्रेट्स हा किती यील्ड करतो? 4 कॅलरी
ऑफ एनर्जी पर ग्राम. म्हणजे 1 ग्राम कार्बोहायड्रेट मध्ये 4 किलो कॅलरीज ऑफ एनर्जी होते. किलो कॅलरीज हा एनर्जीचा युनिट आहे. तर आपण जेव्हा एनर्जी मेन्शन करतो आपण, तेव्हा आपण किलो कॅलरी घालतो. जसं मीटर असतो, किलोमीटर असतो, सेंटीमीटर असतो, जसं तसं एनर्जीला आपण एक युनिट दिला आहे, तो आहे किलो कॅलरीज. प्रोटीन किती किलो कॅलरीज करतोय? 1 ग्राम प्रोटीन पासून 4 किलो कॅलरीज एनर्जी होतो आणि ते अमायनो ऍसिड बिल्ड करण्यासाठी युज होतं. अमायनो ऍसिड कुठे बघितलंय आपण? अमायनो ऍसिड कुठे बघितलंय? डीएनए, आरएनए मध्ये अमायनो ऍसिड बघितला आपण. अमायनो ऍसिड हा हिमोग्लोबिन आणि सगळं प्रोटीन बिल्ड करण्यासाठी आणि एन्झाईम बिल्ड करण्यासाठी युज होतो आपल्या बॉडीमध्ये. तर एक्सेस अमायनो ऍसिड आहे ते अमोनिया मध्ये ब्रेकडाऊन होतो आणि ते युरिन मध्ये निघतो आपला. सेकंड आहे लिपिड, विटामिन्स, वॉटर आणि फायबर. हे लिपिड्स किती किलो कॅलरीज करतो? लिपिड म्हणजे जे तेल आपण खातो त्याच्यामध्ये त्याला लिपिड्स म्हणतात. त्याच्यामध्ये लिपिड जास्त असतात. तर 1 ग्राम लिपिड पासून 9 किलो कॅलरीज एनर्जी निघतो आणि ते फॅटी ऍसिड आणि अल्कोहोल पासून निघतो. वॉटर 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 मध्ये एनर्जी असतं का? पण ते गरजेचं असतं आपल्या सेल्सला हायड्रेट करण्यासाठी. तर आपण ते हायड्रेट करण्यासाठी 65 to 70% ऑफ वॉटर आपण घेतो. विटामिन्स ए, डी, ई, के हे सगळं विटामिन्सचं नाव आहे. विटामिन ए, विटामिन डी, विटामिन ई, विटामिन के हे फॅट सोल्युबल आहे आणि विटामिन बी आणि विटामिन सी आर वॉटर सोल्युबल. फॅट सोल्युबल म्हणजे विटामिन ए, डी, ई आणि के आपण काही काही पदार्थांना तेलमध्ये तडका घालतो आणि काही काहीला पाणीमध्ये उबालतो का? म्हणजे काही काही पदार्थ आहे ना ते तेलमध्ये सॉल्युबल असतात. म्हणजे जिरा, राई आपण कसं फोडणी देतो, त्याचे जे काही गुण आहे ते तेलमध्ये निघून येतो. ते पाणीमध्ये तितकं निघून नाही येतो. म्हणून आपण तेलमध्ये तडका लावतो जिरा आणि राईचं फॉर एक्झाम्पल. त्याला म्हणतो आपण फॅट सॉल्युबल. आणि बी एन सी जसं वॉटर सॉल्युबल आहे, जसं आपण काहीतरी टँकचा पावडर, कुठला पावडर असं पाणीमध्ये घोलून पितो, त्याला आपण बोलतो वॉटर सॉल्युबल. फायबर्स आहे हे डायजेशन होत नाही आपल्याकडे ते एन्झाईम नाहीये जे फायबरला डायजेस्ट करू शकतो. पण ते फायबर खाण्याचा गरजेचं आहे कारण की ते डायजेशन मध्ये हेल्प करतो. ते जे काय आपण खाल्लं आहे ते बाहेर काढण्यासाठी, एक्सक्रिशन साठी ते फायबर हेल्प करतो आपल्याला. आता आपल्याला एक दुसरं टॉपिक आहे सेल डिव्हिजन. हे सेल डिव्हिजन काय असतो? या सेल डिव्हिजन पासून एक नवीन ऑर्गॅनिझम तयार होतो. म्हणजे एक सेलचा 2 सेल बनतो, 2 सेलचा 3 सेल बनतो असं. तर हे मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये असतात आणि ते काहीतरी इंजरी झालं, काय झालं तर ते तिकडचे सेल डिवाइड होऊन ते भरतात. आपल्याला माहिती आहे आपलं काहीतरी लागलं हाताला, पायाला, ते थोडा टाइम मध्ये ते भरून जातो. कसं भरून जातो? तिकडे सेल डिवाइड होतो आणि तिकडं भरून जातो तो जखम. तर 2 टाइप्स ऑफ सेल डिव्हिजन असतात, मायटोसिस आणि मियोसिस. जर आपण हे बघणार आहे मायटोसिस काय आणि मियोसिस काय आहे. तर मायटोसिस ला आपण कॅरिओकायनेसिस सुद्धा म्हणतो.
त्याला असतो प्रोफेज, मेटाफेज आणि एनाफेज. हा 3 फेज असतात, म्हणजे 3 स्टेज असतात मायटोसिस मध्ये. तर प्रोफेज कसं असतात, क्रोमोझोम कंडेन्स, सेंट्रिओल मूव्ह टू ऑपोजिट पोल्स. म्हणजे ते क्रोमोझोम असतात जे आपण बघितलं आहे डीएनए क्रोमोझोम मध्ये ते एक्स सारखं असतो, त्याच्यामध्ये पॅक असतो डीएनए टाईटली. तर ते जे असतात आणि जे सेंट्रिओल आहे म्हणजे त्याचा मध्येचा पार्ट आहे एक्स, ते दूर दूर जात असतात. मेटाफेज कसं असतात, क्रोमोझोम अलाइन ऍट इक्वलॅटरल प्लेन अँड स्पिंडल फायबर फॉर्म्स. म्हणजे हे क्रोमोझोमचा डबल कसं होतो ते ते सांगायचा अर्थ आहे इकडे मायटोसिस आणि मायटोसिस मध्ये, त्याला आपण ज्याला म्हणतो कॅरिओकायनेसिस. तर प्रोफेज मध्ये जे एक्स सारखं असतो, तुम्ही बाजूच्या पिक्चर मध्ये बघू शकतात, जे एक्स सारखं असतात ते एक्स एकामेकापासून दूर होतो, आणि जे एकापेकापासून दूर होतो त्याच्या मग डुप्लिकेट बनतात, आणि मग एनाफेज मध्ये सिस्टर क्रोमॅटिड फॉर्म होऊन ते परत जॉईंट होतात. ते आहे डीएनएच्या. तुमचे नेटवर्क एकदा चेक करा, माझ्या इकडे नेटवर्क प्रॉपर आहे. तुम्हाला हरिओम स्क्रीन नाही दिसत ना तुम्हाला? नाही एकदम मॅम. दिसतं का आता? नाही मॅम. नाही दिसत आहे. एकदा आपल्या नेटवर्क चेक करा. तर मायटोसिस मध्ये दुसरा फेज काय आहे, टीलोफेज आणि सायटोकायनेसिस. टीलोफेज म्हणजे क्रोमोझोम डिकंडेन्स अँड न्यूक्लियर मेम्ब्रेन रिफॉर्म अराउंड द सेट. म्हणजे ते क्रोमोझोम परत पॅक होतो आणि न्यूक्लियस मेम्ब्रेन त्याच्या बाजूमध्ये परत बनतो. 2 डॉटर न्यूक्लियर, आता न्यूक्लियाय आहे ना ते डिवाइड होऊन एका सेल मध्ये 2 न्यूक्लियस फॉर्म होतो. आता हे न्यूक्लियस फॉर्म झाला तर सायटोकायनेसिस देन डिवाइड द सायटोप्लाझम टू फॉर्म 2 डॉटर सेल्स. म्हणजे त्याचं बाहेरचा आहे पार्ट सेलचा, ते पण डिवाइड होऊन 2 सेल बनवतात. समजलं? पहिलं डीएनए डिवाइड होतो, मग न्यूक्लियस डिवाइड होऊन 2 तुकडा बनतो न्यूक्लियसचा, मग सेलचा बाहेरचा पार्ट डिवाइड होऊन 2 तुकडा बनतो. असं होतोय मियोसिस, मायटोसिस. मियोसिस कसं असतो? halving the chromosome number. मियोसिस कसं असतो? क्रॉसिंग ओव्हर ऑकर्स बिटवीन होमोलोगस क्रोमोझोम्स. होमोलोगस क्रोमोझोम्स देन सेपरेट टू हॅप्लॉइड सेल फॉर्म. तर मियोसिस 1 आणि मियोसिस 2. तर मियोसिस मध्ये ते क्रॉसिंग ओव्हर होतो हे 2 क्रोमोझोम्स मध्ये, म्हणजे इकडचा पार्ट तिकडं जातो आणि तिकडचा पार्ट इकडे येतो. हेला म्हणतो होमोलोगस क्रोमोझोम, आणि मग 2 सेल फॉर्म होतात. मियोसिस 2 मध्ये काय आहे, जसं मायटोसिस मध्ये बघितलं होतं की 2 सेल्स क्रोमोझोम्स फॉर्म होतात, क्रोमॅटिड सेपरेट होतात आणि 4 हॅप्लॉइड सेल्स बनवतात. तर हे काय कसं हे मायोसिस कसं कुठल्या वेळी होतात, ते गॅमेट्स प्रिपरेशन, स्पोर्स फॉर्मेशन, जेव्हा ऑफस्प्रिंग फॉर्मेशन होतो, जेव्हा वूम मध्ये एखादा ऑर्गॅनिझम तयार होतो, तेव्हा मियोसिस डिव्हिजन होत आहे. हे असतो जर्म सेल डिव्हिजन, आपण त्याला म्हणतो. आपल्याकडे एक छोटस ऍक्टिव्हिटी आहे, ती तुम्ही स्कूलमध्ये करणार बहुतेक. तर काय आहे की ऑनियन सेलचा रूट आहे, त्याला 4-5 डेज
ला एका बीकर मध्ये भिगवून ठेवायचं. मग त्याला त्याचे जे रूटचे टिप आहे ते कट करून स्लाइड वर बघायचं आयोडीन सोल्युशन घालून. आपल्याला तिकडे हे डिव्हिजन पाहता येतात. म्हणजे व्हेरी इझिली ते मायक्रोस्कोप मध्ये ते पाहतात येतात. हे सेल डिव्हिजन कसं होतोय, कसं काय सेपरेट होतो, सेल कसं सेपरेट होतो, कुठला स्टेज आहे ते तुम्हाला कळणार. हे समजलं तुम्हाला? हॅलो. येस मॅम. तर मला सांगा आता तुमचं रिव्हिजन झालंय ना. मला सांगा आता आपण काय काय केलं होतं लास्ट क्लासमध्ये. मी येस सांगतात पण आफ्टर दॅट तुम्ही उत्तर नाही देतात. ग्लायकोलायसिस मध्ये काय झालं होतं? मॅम ग्लायकोलायसिस मध्ये ना आपण जी तुम्ही स्क्रीन शेअर केली ना ती बघितली होती. हा, ग्लायकोलायसिस मध्ये पण काय होतं? लावण्य सांग, तू हात उचललाय, सांग काय होतंय ग्लायकोलायसिस मध्ये. लावण्या. मॅम आवाज येतो? हॅलो. हो सांग ना, मला येतोय तुझा आवाज. ओके. हा, तर ग्लायकोलाइज आवाज येतोय की? काय होतो? मॅम येतोय का क्लिअर आता? हो, ग्लायकोलायसिस मध्ये काय असतात ते वर्ड रिॲक्शन सांगा. म्हणजे एक ग्लुकोज मॉलिक्युलचा काय बनतो? ग्लुकोज ऑक्सिडाइज होतो स्टेप बाय स्टेप आणि त्यानंतर दोन मॉलिक्यूल फॉर्म टू ATP अँड वॉटर मॉलिक्यूल फॉर्म होता आणि त्यानंतर जो प्युरिक ऍसिड असतो तो कन्वर्ट होतो ऍसिटिल कोएन्झाइम मध्ये, कारण त्याला क्रेब सायकल मध्ये एंटर करायचं असतं म्हणून. साबाश, करेक्ट. तर आपला हे ग्लायकोलायसिस कुठल्या सेलचा पार्ट मध्ये होतो? मॅम पेशीमध्ये घडतोय. करेक्ट, पण कुठलं काय म्हणतात आपण ते सेलचा पार्टला? करेक्ट, सायटोप्लाझम. आपण ग्लायकोलायसिसचं दुसरं नाव काय आहे? EMP पाथवे. करेक्ट. आता मला सांगा क्रेब सायकल बद्दल सांगा. हे क्रेब सायकल दुसरा स्टेप आहे एरोबिक रेस्पिरेशन मध्ये. तर हे 3 स्टेप मध्ये असतो एरोबिक रेस्पिरेशन. तुम्हाला आठवण पाहिजे. हे क्रेब सायकल दुसरा स्टेप आहे एरोबिक रेस्पिरेशनचा. तर मला सांगा क्रेब सायकल मध्ये काय होतं? क्रेब सायकल हम्म. कोएन्झाइम तर रूपांतर नंतर काही मॉलिक्युल्स ऑक्सिडाइज झाल्यानंतर, जसं की कार्बन डायऑक्साईड, वॉटर आणि 3NADH2 चे मॉलिक्युल आणि 2FADH2 मॉलिक्युल. करेक्ट. ते क्रेब सायकल कुठे होतो? माइटोकॉन्ड्रिया. करेक्ट.
आपण क्रेब्स सायकलला दुसरं नाव काय आहे? त्याला आपण सायक्लिक सायकल पण म्हणू शकतो आणि ट्राय कार्बोहायड्रेट सायकल पण. करेक्ट. इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन बद्दल सांगा. यामध्ये जे क्रेब सायकल मध्ये जे मॉलिक्युल बनलेले असतात इलेक्ट्रॉन जे NH2 and FADH2 ते नंतर जे मायटोकॉन्ड्रिया त्यावर ऑक्सिडाइज होता आणि त्यातून एक मॉलिक्युल बाहेर पडता आणि इथंच सर्वात जास्त ATP तयार होतो आणि त्यानंतर बाहेर पडतो. करेक्ट. इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट स्टेट कुठे होतो? मायटोकॉन्ड्रियामध्ये. करेक्ट. तर एटीपी बद्दल काय आहे? एटीपीचा फुल फॉर्म काय आहे? ॲडेनिसिन ट्रायफॉस्फेट. करेक्ट. तर आपल्याला ट्रायफॉस्फेट असतो, तर एनर्जी कसं निघतो एटीपी पासून? काय तुटतो? तीन फॉस्फेटचा ग्रुप असतो त्यामध्ये एक फॉस्फेट जातो आणि देन एटीपी तयार होतो म्हणजे एडीपी म्हणतात त्याला आणि मग एनर्जी निघते. करेक्ट. शाबाश. आता हे होतं एरोबिक रेस्पिरेशन. आता एनएरोबिक रेस्पिरेशन सांगा. एनएरोबिक रेस्पिरेशन मध्ये काय असतो? आपण 3 प्रकार बघितले होते. ईस्ट मध्ये होतो एनएरोबिक रेस्पिरेशन आणि एक आपल्यामध्ये पण होतो. तर आपल्यामध्ये तो कुठल्या परिस्थितीमध्ये होतो एनएरोबिक रेस्पिरेशन? जेव्हा आपण फास्ट करतो, उपवास धरतो किंवा आपण जास्त पळतो तर तेव्हा आपल्यामध्ये ऑक्सिजनचा जो सप्लाय असतो तो इनसफिशियंट असतो. मग त्यामुळे ऑक्सिजन जास्त न आल्यामुळे एनारोबिक रेस्पिरेशन फॉर्म होते. म्हणजे एनारोबिक रेस्पिरेशन होते कारण एनारोबिक रेस्पिरेशन म्हणजे त्याच्यामध्ये ऑक्सिजनचा अब्सेन्स असतो. मग एनारोबिक रेस्पिरेशन फॉर्म झाल्यावर सेम प्रोसेस तशीच होते, फक्त थोडासा बदल होतो. इथं ग्लायकोलायसिस होतं, त्यानंतर प्युरिक ऍसिड, देन फर्मेंटेशन अँड देन मग लॅक्टिक ऍसिड आणि त्यामुळे आपण जेव्हा जास्त पळतो आणि आपल्या मध्ये जेव्हा एनारोबिक रेस्पिरेशन घडते त्यानंतर आपण जर बसलो तर आपले जे मसल्स असतात ते पेन करतात. करेक्ट. ते झंझणाट असतो आपल्या मसल मध्ये, जे झुंझुनाट असं झंझणाटचं फिलिंग असतो त्याच्यामध्ये लॅक्टिक ऍसिड बनलेला असतो, म्हणून तो थकलेला दमलेला असं वाटतो. आणि मला सांगा, दुसरं एक एनारोबिक रेस्पिरेशन होतो ईस्ट मध्ये, त्याच्यामध्ये काय होतं आणि कुठले प्रोडक्ट निघतात? ईस्ट मध्ये ही तसंच होतं. जे ग्लुकोज असतं त्यानंतर ग्लायकोलायसिस होतं, मग प्युरिक ऍसिड क्रिएट होतं अँड देन फर्मेंटेशन म्हणजे जो अल्कोहोल त्यामध्ये कन्व्हर्ट म्हणजे अल्कोहोल होतं, अल्कोहोलचं कन्व्हर्ट होतं अँड देन ईस्ट मध्ये ती प्रोसेस घडते. करेक्ट. आणि ते अल्कोहोल निघतो त्याच्यामध्ये आपण वाईन आणि अल्कोहोल बनवतात आणि काय निघतं दुसरं पण एक प्रोडक्ट निघतो, त्याच्यापासून आपण एक दुसरं प्रोडक्ट बनवतो जे आपण सँडविच मध्ये खातो. काय असतो तो? हिंट देते मी तुम्हाला. तुमच्या बर्थडेला पण आत येतो तो प्रोडक्ट, तो पदार्थ तुम्ही खातात. काय आहे तो? बेक करतात आपण त्याला. केक. करेक्ट. केक आणि ब्रेड्स. ते तर कुठला दुसरा प्रोडक्ट निघतो ईस्ट एनारोबिक रेस्पिरेशन मुळे? कार्बन डायऑक्साईड. या
कार्बन डायऑक्साईड. सापच. तर त्याच्यातून ते ब्रेड आहे ते सॉफ्ट बनतात, म्हणजे कार्बन डायऑक्साईड त्याच्यामध्ये त्याच्या आटामध्ये ट्रॅप होऊन राहतात आणि त्याच्यामुळे ते ब्रेड आहे खूप स्पॉन्जी आणि सॉफ्ट बनतात. हे होतं आपल्या दोन प्रकारचे रेस्पिरेशन. आता आपण बघितलो एनर्जी कार्बोहायड्रेट आणि प्रोटीन पासून एनर्जी निघते. तर किती एनर्जी निघते कार्बोहायड्रेट पासून आणि ते एनर्जीच्या युनिट काय आहे? कार्बोहायड्रेट पासून 4 कॅलरी एनर्जी निघते. तर आपण ते युनिट काय म्हणतात, आपण एनर्जीचं युनिट काय असतं? मॅम यामध्ये तर कार्बोहायड्रेटचं जे म्हणजे कार्बोहायड्रेट पासून जी एनर्जी निघते त्याला आपण म्हणजे किलो कॅलरी म्हणतो. करेक्ट, सापाश, किलो कॅलरी म्हणतात. एनर्जीच्या युनिट काय आहे? किलो कॅलरी. हे तुम्हाला आठवण पाहिजे. प्रोटीन मध्ये किती एनर्जी निघते आणि दुसरा कुठला प्रोटीन मध्ये जे आपल्याला फायदे होतो तो पदार्थ असतो? प्रोटीन मध्ये 4 किलो कॅलरी एनर्जी निघते. करेक्ट. आणि किती प्रोडक्ट असतं? कुठलं दुसरं प्रोडक्ट असतं? काय मॅम? दुसरा कुठला प्रोडक्ट असतो प्रोटीन पासून आपल्याला? दुसरं कुठलं एक हे मिळतो म्हणजे इम्पॉर्टंट? अमायनो ऍसिड. करेक्ट, अमायनो ऍसिड. अमायनो ऍसिड काय काय बनवायला उपयोग होतो आपल्या बॉडीमध्ये? अमायनो ऍसिड मुळे खूप काही जे आपले ऑर्गन असतात त्यामध्ये अमायनो ऍसिड खूप गरजेचं असतं. जसं की ब्लड मध्ये आपण जर बघितलं तर हिमोग्लोबिन, देन पॅनक्रीज मध्ये बघितलं तर इन्सुलिन, ट्रायप्सिन, बोन्स मध्ये ऑसिन. यामध्ये आपल्या शरीराला ते अमायनो ऍसिड थ्रू प्रोटीन मिळते. करेक्ट. आणि जे उरलेला अमायनो ऍसिड असतो, जो एक्सेस असतो, त्याचा काय होतो? ते शरीराबाहेर अमोनिया थ्रू सोडलं जातं. करेक्ट. आता लिपिड पासून किती एनर्जी निघतात? 9 किलो कॅलरी. करेक्ट. विटामिन्स पासून एनर्जी निघतात का आपल्याला? पहिलं ते सांग. नाही. नाही, विटामिन्स म्हणजे नाही एनर्जी नाही निघतो, पण ते मायक्रोन्यूट्रियन्स असतात आपल्या ऑर्गन्सला आणि आपल्या प्रोटीनला चांगल्या पद्धतीने काम करण्यासाठी. तेच गरजेचं आहे. ते मायक्रोन्यूट्रियंट असतात, आपल्याला थोडं थोडं क्वांटिटी मध्येच पाहिजे, पण ते इसेन्शियल असतात. वॉटर बनवतो का एनर्जी? नाही मॅम. नाही. पण मॅम ते हो, पण तो इसेन्शियल काय आहे, म्हणजे तो गरजेचा कशाला असतो मग वॉटर? मॅम पेशीच्या कार्यासाठी गरजेचं असतं वॉटर. करेक्ट. आपल्या शरीरमध्ये किती % पाणी असतो? 65 ते 70. करेक्ट. फायबर्स पासून एनर्जी निघतो का? नाही. करेक्ट. तर फायबर पासून एनर्जी नाही निघतो, पण फायबर कशाला गरजेचे आहे आपल्याला? मॅम आपल्या शरीरातलं आपलं जे अन्न आहे ते पचन होण्यासाठी गरजेचं आहे. करेक्ट. आता आपण पाहिलं सेल डिव्हिजन.
सेल डिव्हिजन कशाला होतो आपल्यामध्ये? तुमची हाईट वाढत आहे ना आता पण? येस मॅम, सेल डिव्हिजन ग्रोथ ऑफ बॉडीसाठी अँड जे टिश्यू असतात, सेल्स असतात, जेव्हा आपण इंज्युअर होतो, आपल्याला लागतं, तर तेव्हा ते रिपेअर होतात सेल डिव्हिजन. करेक्ट, शाबास शाबास. तर आपल्यामध्ये जे आपण वाढत असतो बॉडीला, असा मोठा नाही मोठा पण नाही, म्हणजे हाईट वाढणं, आपला केस लांब होतो, आपले नख लांब होतात, हे सगळं सेल डिव्हिजन मुळेच असतात. आपल्या जसं छोट्या बाळांचा ऑर्गन्स हार्ट असा छोटा असतो, आपल्याला हार्ट असा मोठा असतो. का असतो? तो कसा ग्रो झालाय? सेल डिव्हिजन मुळे ग्रो झालाय. तर आपल्या इकडचं 2 प्रकारचे सेल डिव्हिजन असतात. कुठल्या 2 प्रकारचे असतात सांगा? एक मायटोसिस आणि दुसरा मेयोसिस. मायटॉसिस आणि मियोसिस. शाबास. मायटॉसिसला आपण दुसरं नाव काय म्हणतो? कायरोकायनेसिस. शाबास, कायरोकायनेसिस. कुठला 3 ह्या स्लाइड मध्ये कुठला 3 स्टेज दाखवलाय मायटॉसिसचा? फर्स्ट प्रोफेज, देन सेकंड मेटाफेज अँड अनाफेज. आणि जी फोर्थ असते ती टेलोफेज. करेक्ट. तर प्रोफेज, मेटाफेज आणि एनाफेज मध्ये काय काय होत असतो? पहिला काय डिवाइड होतो? सेल्सचा न्यूक्लियसचा आतमध्ये क्रोमोझोम असतात. मी तुमच्या पहिल्या चॅप्टर मध्ये झालाय डीएनएचा क्रोमोझोम. हा, तर पहिला Yes, ma'am. काय डिवाइड होतो? सेल मध्ये जे क्रोमोझोम असतात, तर जी प्रोफेज असते फर्स्ट स्टेप, त्यामध्ये जी न्यूक्लिअर मेम्ब्रेन असते ती डिसअपिअर व्हायला सुरुवात होते. त्यानंतर क्रोमोझोम कंडेन्सेशन करता, म्हणजे एका जागेवर यायला सुरुवात करता. करेक्ट. मेटाफेज मध्ये मग काय होतो? मग काय डिवाइड होतो? क्रोमोझोम डिवाइड होतो, मग काय डिवाइड होतो? मेटाफेज मध्ये जे स्टार्ट झालेलं असतं सर्व, ते सर्व पूर्ण संपतं, म्हणजे एंड होतं. क्रोमोझोम कंडेन्स होऊन जाता एका जागेवर, आणि त्यानंतर जे क्रोमोझोम असतात ते एका इक्वेटोरियल प्लेन मध्ये येतात स्टेजच्या, आणि मग स्पिंडल फायबर फॉर्म होता. करेक्ट. अनाफेज मध्ये ते सेंट्रोमे म्हणजे जे सेल असतात त्यावर अटॅक करतात आणि मधून टीलोफेज. ही जी प्रोफेज असते ती प्रोफेजच्या एकदम उलटी असते, ऑपोजिट असते. म्हणजे जे क्रोमोझोम असतात ते कंडेन्स होता ना, तर ते इथं वेगळं होतं, ते कंडेन्स होता, पुन्हा न्यूक्लिअर मेम्ब्रेन अपिअर व्हायला सुरुवात होते. यामध्ये हे होतं. आणि जे असतात ते दोन्ही ऑपोजिट साईडला जातात. स्पिंडल फॉर्म, जे स्पिंडल फायबर फॉर्म झालेले असतात ते एक बाजूला जातात, आणि जे आपले सिस्टर क्रोमॅटिड असतात ऑपोजिट पोल. आता मियोसिस काय असतं? हे होतं मायटोसिस. आणि मियोसिस मध्ये काय बघितलेलं होतं आपण? मियोसिस जर्म सेल मध्ये होतं, म्हणजे ह्युमन मध्ये रिप्रोडक्शन साठी होतं. करेक्ट. मियोसिस कशासाठी काम करतं? तर जे रिप्रोडक्शन साठी काम करतं, यामुळे एन्झाइम्स तयार होतात. करेक्ट. पण मियोसिस किती असतं? मियोसिस 1 मध्ये काय होतो? मियोसिस 2 मध्ये काय होतो? तो मियोसिस मध्ये सर्व जे ते होता प्रोफेजचे
पॉइंट येतात प्रोफेज मध्ये. प्रोफेज 1 मध्ये झायकोटीन, लिप्टोटीन, डिप्लोटीन अँड देन डायनाकायनेसिस. प्रोफेजचा पुन्हा फेज येतो आणि त्यानंतर फेज, टेलोफेज हे सर्व होता. तर मियोसिस 1 आहे त्यामध्ये जे क्रोमोसोम असतात, होमोलॉगस क्रोमोसोम त्यामध्ये क्रॉसिंग ओव्हर होतं. आणि करेक्ट. जे प्लेट सेल असतात ते सेपरेट होता, म्हणजे 2 हॅप्लॉइड सेल फॉर्म होता. करेक्ट. मियोसिस 2 त्या मियोसिस 2 मायटोसिस सारखंच आहे, फक्त त्यानंतर म्हणजे मायटोसिस सारखंच त्याची प्रोसेस, पण त्यामध्ये जे सेल असतात ते 4 हॅप्लॉइड सेल फॉर्म होतात. ते म्हणजे डॅमेज बनतात आणि फॉर्म बनतात. तर त्याच्यापासून काय बनतो मियोसिस 1 आणि मियोसिस 2 म्हणजे प्लांट्स मध्ये काय बनतो? गॅमेट्स आणि स्पोर्स. आपण बघितलं आहे Yes. ना 9th मध्ये स्पोर्स फॉर्म होतो आणि तो रिप्रोडक्शन साठी युजफुल होतो स्पोर्स. येस मॅम. तर आणि आपल्यामध्ये कशाला बनतो? जेव्हा वूम मध्ये ऑफस्प्रिंग, वूम मध्ये फिटस तयार होतो असतो तेव्हा हे सेल डिव्हिजन तिकडे होतो. आपण एक ऍक्टिव्हिटी बघितलंय, तुम्हाला स्कूलमध्ये झाली का ही ऍक्टिव्हिटी, म्हणजे एक्सपेरिमेंट झाली आहे? नाही मॅम. तर हे चॅप्टर कम्प्लीट झाला का स्कूलमध्ये? नाही मॅम, शेवटचं चालू आहे. ओके. तर हे ऑनियन आहे ना, ते ऑनियनचे ते पहिला ऑनियन भिजून ठेवायचं. एका वेळी तो भिजला म्हणजे त्याला पाणी मिळली तर तो ग्रो व्हायला सुरुवात होतो ऑनियन. तर तिचे जे रूट असतात, तिचे जे जड असतात ऑनियनचे, त्याच्या टिप काटायचं आणि मग त्याला आयोडीन घालून मायक्रोस्कोप मध्ये बघायचं. तर आपल्याला हे सेल डिव्हिजन पाहता येतील. म्हणजे तिकडे ते रूट वाढण्यासाठी सेल डिव्हिजन होत आहे ना, तर आपल्याला ते सेल डिव्हिजन बघायला मिळेल. हे एक्सपेरिमेंट केला तर, मायक्रोस्कोप मध्ये बघितलं तर काढून. तर हे होतं आपल्या लाईफ प्रोसेसचं चॅप्टर, जे आता संपला आहे. तुम्ही याचा पण अभ्यास आता करू शकतो. तर तुमचा आता त्यांचा 2 चॅप्टर कम्प्लीट झाला आहे. करेक्ट? येस मॅम. तर अभ्यास सुरू करा बाळांनो, खूप गरजेचा आहे. 10th हा इयर खूप गरजेचा आहे. आणि मला काही डाऊट असेल कुठल्याही चॅप्टर मध्ये तर विचारा. ओके? येस मॅम. ओके, चला मग बाय. अभ्यास करत राहा. तुम्हाला काय विचारायचं आहे का? डाऊट कुठलाही टॉपिक मध्ये असेल, हे 2 चॅप्टर मध्ये जे झालेलं आहे, कुठलाही डाऊट असेल तर विचारून घ्या. मॅम स्टार्ट होणार आहे आता. काय लावण्य काय विचारत होती? मी सांगत होते की आमची 3 ऑगस्ट पासून एक्झाम स्टार्ट होते. 3 ऑगस्ट पासून एक्झाम स्टार्ट होते. कुठला पहिला युनिट टेस्ट? हा, म्हणजे टेस्ट सिरीज असते, टेस्ट 1, टेस्ट 2. तर टेस्ट 1 मध्ये आमच्या बायोलॉजीच्या मध्ये 2 लेसन येणार आहे. एक हेरिडिटी अँड एक लाईफ प्रोसेसचा. तर तुमचा तर दोन्ही लेसन झालाय आता, बऱ्यापैकी झालाय. तुम्हाला काही डाऊट असेल तर मला विचारा. टेस्ट साठी ऑल द बेस्ट आणि खूप अभ्यास करा. जे डायग्राम असते, जे फ्लोट चार्ट असते, मी सांगितलेलं आहे ते तुम्ही लास्ट मिनिट रिव्हिजन साठी पण तयार करू शकता. मॅम, मला एक डाऊट होता. कुठला टॉपिक मध्ये? मॅम, तो टॉपिक शिकवला ना, सेल डिव्हिजन्स, त्याच्यामध्ये. हा, सांग. मॅम, तो ना मला समजला नाही. अच्छा, समजला नाही म्हणजे आता
तुम्हाला मग मी एक व्हिडिओ दाखवते नेक्स्ट क्लासमध्ये. आता तू ते वाचून घे एकदा. आता तरी पण तुला समजलं नाही तर मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवते नेक्स्ट क्लासमध्ये, तर तुम्हाला ते अॅनिमेशन मध्ये समजणार कसं होतं म्हणजे. ओके मॅम, थँक्यू. ओके, आणखीन काही डाऊट आहे? नो मॅम, नो डाऊट. ओके देन, बाय, गुड नाईट. बाय मॅम, गुड नाईट. बाय, गुड नाईट. थँक्यू मॅम. Thank you. Good night. All the best for the exams. Bye. बाय मॅम. Bye.